नमस्कार, मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स। नाशिक ड्रग्स प्रकरणामधील मुख्य आरोपी ललित पाटील याला आज तिसऱ्यांदा अंधेरीच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे। आज त्याला जेव्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं तेव्हा न्यायालयाने त्याला 30 ऑक्टोबर पर्यंतची म्हणजे सोमवार पर्यंतची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे। अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टाने तिघांना पोलीस कोठडी जी आहे ती या प्रकरणामध्ये सुनावलेली आहे। ललित पाटील याला ही तिसऱ्यांदा हजर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आज तिसऱ्यांदा पोलीस कोठडी जी आहे ती सोमवारपर्यंत सुनावण्यात आलेली आहे। पोलिसांनी मागणी केली होती की या तिघांना सोमवारपर्यंत बसवून चौकशी करायची आहे अशी मागणी केली होती। त्यासाठी पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी एकंदरीत सरकारी वकील आणि पोलिसांच्या मार्फत करण्यात आलेली। मात्र आता या सर्व प्रकरणात हरीश पंत हा ड्रग्स बनवण्यात एक्सपर्ट होता। त्याच्याकडे एमडी जे आहे हे बनवण्याचा फॉर्म्युला जो आहे तो त्याच्याकडे होता। त्यांनी हा फॉर्म्युला जो आहे आणि ड्रग्स बनवण्यासंदर्भात ललित पाटील आणि भूषण पाटील याला माहिती जी आहे ती पुरवल्याचा आरोप हरीश पंत याच्यावर आहे। त्यासोबत हरीश पंत आणि इतर आरोपींनी महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी किती कारखाने बनवले आहेत याचा शोध देखील मुंबई पोलीस आणि साकीनाका पोलीस हे करणार आहेत याची माहिती जी आहे ती समोर येते आहे। त्यासोबत कोणाला ड्रग फॉर्म्युला दिला आहे किंवा अजून किती ठिकाणी ड्रग्सचा सप्लाय जो आहे तो करण्यात आला आहे हे देखील मुंबई पोलीस तपास जो आहे तो करणार आहेत। त्यासोबत आपण जर पाहिलं तर यावेळी युक्तिवाद जो आहे तो देखील आपल्याला होताना पाहायला मिळालेला आहे। यामध्ये हरीश पाटील यांच्या वकिलांनी देखील हरीश पंत याच्या वकिलांनी देखील युक्तिवाद केलेला आहे। हरीश पंतच्या मदतीने पाटील भावांनी कारखाना उभा केला असल्याची पोलिसांना माहिती आहे। नाशिकमधून 12 किलो एमडी ड्रग्ज जप्त केलाय। सचिन वाघने जे एमडी लपवलेलं ते एमडी 12 किलोचं एमडी जे आहे ते पोलिसांकडून जप्त करण्यात आलेलं आहे आणि त्यासोबत अजून सुद्धा काही प्रमाणात ड्रग्स हे लपवलं गेल्याची शक्यता असल्याचं पोलिसांना संशय आहे आणि त्यासाठी याचा संपूर्ण तपास करण्यासाठी पोलिसांनी जी आहे ती कोठडी मागून घेतलेली आहे आणि आता सोमवारपर्यंत ही जी पोलीस कोठडी आहे ती देण्यात आलेली आहे। मात्र ललित पाटील याच्याकडे काही सापडले नाही। त्याच्यानंतर अटक करण्यात आलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे ड्रग्ज जप्त केलं जात आहे असा आरोप जो आहे तो ललित पाटीलच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान मांडला आहे। त्यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचं देखील ललित पाटील याच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। मात्र कोर्टाने सर्व प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता ललित पाटील याला आता पुढच्या 2 दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार हे 2 दिवस पोलीस कोठडी दिलेली आहे। सोमवारी पुन्हा त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। आता पोलीस कोठडी जी आहे ती संपलेली आहे। सोमवारी नक्की काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। ज्युडिशियल कस्टडी म्हणजे न्यायालयीन कोठडीत त्याला पाठवतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण हे प्रकरण आता जितकं सोपं वाटतं तितकं नाहीये। काल देखील आतिक आरिफ शेख याला अटक केली होती जो या सर्व प्रकरणामध्ये ललित पाटील याचा फायनान्सर होता। नाशिकच्या कारखान्या उभा करण्यासाठी त्यांनी फायनान्स केलं होतं। त्यासोबत मुंबईतलं जे रॅकेट आहे ड्रग्सचं तो चालवत होता। ललित पाटीलकडून जे काही ड्रग्स आहे ते मुंबईमध्ये त्याच्या ठिकाणी उतरत होता आणि तिथून मग पुढे सर्क्युलेट करण्याचं काम हा आरिफ आतिक शेख करत होता। त्याला देखील पोलिसांनी अटक केलेला आहे, त्याची देखील चौकशी सुरू आहे। आता या सर्व प्रकरणामध्ये धागेदोरे जे आहे ते जोडण्याचं काम सध्या साकीनाका पोलीस करत आहेत आणि यातून अजून काय निष्पन्न होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण ललित पाटील या प्रकरणामध्ये अद्याप पोलिसांकडून ललित पाटील विरोधात कोणतेही सबळ पुरावे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले नाहीयेत आणि हे पुरावे कधीपर्यंत मुंबई पोलीस कोर्टात दाखल करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्या पुराव्यांआधारे कोणकोणते आरोपी जे आहेत ते दोषी ठरत आहेत। जसे आरोप केले गेले, मंत्र्यांवर देखील आरोप केले गेले, त्यांच्या मुलांवर देखील आरोप केले गेले, त्यातील कोण दोषी मिळतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता ललित पाटील याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली आहे। ओके, त्याला काल अटक केलं गेलं होतं आणि आज पहिला प्रोडक्शन होता त्याच्या कोर्टासमोर आणि पुलिसचा म्हणणं असं होता कि ते कनेक्टेड है, ललित पाटिल से कनेक्टेड है वो बेसिकली, और उनको टेक्निकल नो हाउ प्रोवाइड कर रहे थे बेसिकली हाउ टू इम्प्रूव द सब्सटेंस, कॉन्ट्राबैंड सब्सटेंस। ठीक है, ये सबमिशन था। दूसरा सबमिशन ये था कि ये मीडिएटर थे इन दिस ड्रग डील, हरीश पंत जो मेरे अक्यूज थे। तीसरा सबमिशन ये था उनका कि ये तीनों अक्यूज को साथ में लेके पुलिस को इन्वेस्टिगेशन करना बहुत ज़रूरी है।
हमारा सबमिशन फिर ये था हरीश पंत की तरफ से कि ये बंदे की उतनी एजुकेशन नहीं है कि इसको टेक्निकल नो हाउ वो जो प्रोवाइड किया गया, जो एलिगेशन पुलिस ने दिया था, पुलिस इज जस्ट पेंटिंग अ पाई इन द स्काई, ये हमारा सबमिशन था। दूसरा ये सबमिशन था हमारा कि हरीश पाटिल और हरीश पंत और ललित पाटिल का कोई कनेक्शन नहीं है, वो एक दूसरे को जानते भी नहीं है और ये एक फेक एलिगेशन है और हमने सारे एलिगेशन डिनाई किए कोर्ट के सामने। हाउएवर कोर्ट ने दोनों तरफ की बात सुन के उनको पुलिस कस्टडी एक्सटेंड की अंटिल 30th। पुलिस कस्टडी मांग रही थी अंटिल 30th, तो उन्हें पुलिस कस्टडी एक्सटेंड की गई है, जो कि पहले दिन को होता है। नाउ 30 तारीख को इनको वापस से लाया जाएगा अंधेरी कोर्ट में, फिर प्रोडक्शन होगा, देन विल प्रेस फॉर जुडिशियल कस्टडी। ये और फॉल से हमने कोर्ट में यही सबमिशन किया कि ये जो टेक्निकल नो हाउ का जो आरोप है, ये कोई वेल ट्रेंड केमिकल इंजीनियर ही कर सकता है, ये आम लेमैन का काम नहीं है। तो हमने यही सबमिशन किया कि ये फॉल्स एलिगेशन है, हमारे पास इतना एजुकेशन नहीं है, हम इतने पढ़े लिखे नहीं है कि हम ये फार्मूला एडवांस करने का जो काम है ये हम कर सकते थे। तो हम इनोसेंट है, यही हमारा सबमिशन है बेसिकली। लेट्स सी नेक्स्ट डे पे जब इनको लाया जाएगा तो विल प्रेस फॉर जुडिशियल कस्टडी और फिर हाईली लाइकली हमें ऐसा यकीन है कि कोर्ट हमारी आर्ग्यूमेंट कंसिडर करके इन्हें जुडिशियल कस्टडी दे सकती है। लेकिन आज ललित पाटिल और हरीश पंत और दूसरा जो वाघ था आरोपी, तीनों की पुलिस कस्टडी एक्सटेंड की गई है अंटिल 30th और बाकी के जो 2 आरोपी इसके अंदर इन्वॉल्व है उनकी जुडिशियल कस्टडी हो गई है आज। दरम्यान अशाच बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो, त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.